नमस्कार मंडळी, तुम्हाला पण इडली खायला आवडत असेल पण त्याचा बॅटर बनवायला कंटाळा येत असेल आणि तुम्हाला झटपट पण हवी असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर ही रेसिपी आपण बनवणार आहोत पोह्यांपासून। कापसासारखी मऊ मऊ आणि तोंडात गेल्याबरोबर विरघळणारी एकदम सॉफ्ट अशी ही इडली आपण बनवणार आहोत। आणि आपल्या घरात जर वयस्कर कोण माणसं असतील तर त्यांच्यासाठी तर ही इडली खूपच अतिउत्तम आहे। आणि तुमच्याकडे जर टाईम नसला तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यांना वयस्कर माणसांना पण द्या, त्यांना तर सहजपणे ही तोंडात जाईल। अगदी दात नसले ना तरी ते इझिली खाऊ शकतात आणि पोह्यांपासून बनले त्यामुळे ते अजून हेल्दी असणार आहे। तर मग चला रेसिपीला सुरुवात करू। तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे जाडे पोहे घ्यायचे आहेत आपल्याला 1 वाटी। पातळ पोहे नाही घ्यायचे तर आपल्याला जाडच पोहे घ्यायचे आहेत। आता हे आपल्याला मिक्सर ग्राइंडमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी एकदम बारीक केलेलं आहे। याला पावडरसारखं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पावडरसारखं हे झालेलं आहे आपलं बारीक। तर आता याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत। दही मी घेतलेलं आहे ते 1 वाटी आणि आता हे दोन्ही पण मिक्स करून घेऊया। आणि आता याच्यामध्ये आपल्याला इडली रवा घ्यायचा आहे। इडली रवा मी घेतलेला आहे 1.5 कप। अशा वाटीप्रमाणे आपल्याला 1.5 कप घ्यायचं आहे, म्हणजेच 1.5 वाटी। तर आता हे थोडंसं आपल्याला पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। पहिला मीठ टाकून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे मिक्स करून घेऊया। आता पाणी त्याच्यामध्ये आपल्याला तेवढं ॲड करायचं आहे जोपर्यंत हे ऑब्झर्व होत नाही, म्हणजे रवा आणि जे इडली रवा आहे घेतलेला आपण ते त्याच्यामध्ये पाणीमध्ये ऑब्झर्व झालं पाहिजे, तेवढं पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता मी 2 वाट्याप्रमाणे पाणी टाकलेलं पण तेवढं पण कमी पडतं, तर मला अजून इथे थोडं पाणी घ्यावं लागेल। तर मी इथे अजून पाणी घेतलेलं आहे आणि हे थोडंसं एकदम घट्ट पण दिसलं नाही पाहिजे, थोडं मुरेपर्यंत तरी पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। आता इथे पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे। आता हे आपण झाकण लावून 30 ते 40 मिनटं तरी साईडला ठेवणार आहोत। आता इथे आपले 40 मिनटं झालेली आहे। आता मी पाहू शकता हे किती असं घट्ट दिसत आहे। मी तुम्हाला चम्मचने असं हे करून दाखवते, हे एकदम कडक कडक झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी अजून टाकावं लागेल। आता इथे पाणी आपल्याला तेवढं घ्यायचं आहे जेवढं आपण इडलीसाठी बॅटर बनवतो ना, तेवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इडली बॅटरप्रमाणेच हे तयार करायचं आहे। आता मला इथे थोडं अजून घट्ट वाटत आहे तर याच्यामध्ये मी अजून पाणी थोडं अजून टाकणार आहे। तर आता तुम्ही पाहू शकता ही कन्सिस्टन्सी आपली परफेक्ट इडली बॅटरप्रमाणे झालेली आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर। आता तुम्हाला मी चम्मचने हे करून दाखवते, हे तुम्ही पाहू शकता असं आपला बॅटर रेडी झाला पाहिजे। आता याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे। इनो आपल्याला फ्रूटवालाच घ्यायचा आहे, तो ॲड करायचा आहे याच्यामध्ये। इनोचं 1 पॅकेट मी टाकणार आहे। तर त्याच्यामध्ये लगेच आपल्याला त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे, म्हणजे तो लगेच ॲक्टिव्ह होतो आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आपला आता हा बॅटर आता परफेक्ट ही कन्सिस्टन्सी आपली रेडी झालेली आहे इडलीसाठी। तर तुम्हाला मी चम्मचनेही घेऊन दाखवते, असा बॅटर आपला परफेक्ट झाला पाहिजे। आता इथे मी इडलीच्या भांड्याला तेल लावून ऑलरेडी ठेवलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण बॅटर टाकूया आणि बॅटर एकदम पूर्ण भरू नका, थोडंसं हलकंसं खाली ठेवा, एकदम पण भरायचं नाही तर ते इडलीचा बॅटर बाहेर येऊ शकतो। आता मी एका साईडला गॅसवरती पाणी पण तोपर्यंत इडलीच्या भांड्यात तापत ठेवलेलं आहे आणि थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर मग मी इथे 2 इडलीचे साचे ठेवत आहे। आता हे आपल्याला 15 मिनटासाठी तरी स्टीम घ्यायची आहे। तोपर्यंत आपण चटणी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे। त्यासाठी मी इथे ओला नारळ अर्धी वाटी घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटप्रमाणे, म्हणजे जेवढे तुम्ही तिखट चटणी खाऊ शकता तेवढ्या मिरच्या तुम्ही इथे घेऊ शकता। कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं लसूण आणि पुदिन्याची काही पानं होती ती पण मी घेतलेली आहेत। पुदिना तुम्ही थोडा जास्त घेतला तरी चालेल। आणि थोडंसं चटणीला अजून चव येण्यासाठी मी इथे चिंचेचा तुकडा आणि इथे थोडं चणा डाळ पण घेतलेली आहे। चणा डाळ नंतर लक्षात आली तेव्हा नंतर टाकलेली आहे याच्यामध्ये। आता इथे आपली चटणी म्हणजे चटणी ग्राइंड करून झालेली आहे। त्याला तडका द्यायचा आहे। आता तडका देण्याच्या अगोदर आपल्याला लाल चटणी पण तयार करायची आहे। तर लाल चटणीसाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅन तापल्यानंतर मग इथे आपल्याला 2 टेबलस्पून ऑइल आणि मग त्याच्यामध्ये
उडद डाळ 1 टेबलस्पून, चणा डाळ 1 टेबलस्पून आणि लाल काश्मीरी मिरची, त्याचबरोबर एक कांदा घेतलेला आहे. आणि आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये थोडंसं लालसर होईपर्यंत परतायचं आहे. आणि त्याचबरोबर अद्रकचा 1 इंच तुकडा घेतलेला आहे. आणि आता थोडंसं हे लालसर झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक टॅमॅटो घेतलेला आहे. मी टॅमॅटो मोठा घेतलेला आहे आणि कांदा पण थोडा मोठाच होता. आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित लालसर सॉफ्ट होईपर्यंत असं तेलामध्ये थोडंसं हे करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. आणि आता हे आपल्याला थंड करून मग आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. पण मिक्सरमध्ये टाकल्यानंतर पहिला थंड करा आणि मगच ग्राइंड करा. आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा चिंचेचा तुकडा आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून मिक्सरला आता ग्राइंड करून घेऊया. आणि चटणीप्रमाणे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही चटणी आपले तयार आहेत. आता या दोन्ही चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तडका देण्यासाठी मी इथे गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे. तर तडका पॅनमध्ये 2 टेबलस्पून ऑइल आणि थोडंसं राई 1 टेबलस्पून आणि कढीपत्ता आणि लाल मिरची, अख्खी लाल मिरची ती घ्यायची आहे. आता हे थोडं तेलामध्ये फ्राय केल्यानंतर आपला हे तडका रेडी आहे. तर आपण हे तडका आपल्या दोन्ही चटणीमध्ये वरून टाकून घेऊया. आणि आपले हे दोन्ही चटणी आता तयार आहेत. आता इथे आपले दोन्ही चटणी पण मस्तपैकी तयार झालेले आहेत. तोपर्यंत आपली इडली पण तिथे 15 मिनटं झालेली आहेत आणि थंड करून मग आता हे थंड पण झालेली असेल इडली. आता हे तुम्ही पाहू शकता इडली मस्तपैकी तयार आहे. आता हे थंड करून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. थंड करूनच आपल्याला ह्याच्यात इडलीच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे, नाहीतर ते गरम असेल की काढलं तर त्याला सगळी चिटकून राहणार. आता हे बघा, तुम्ही काढतानाच कळत असेल, मी तुम्हाला हातामध्ये उचलून दाखवते. हे पाठची साईड वगैरे हे बघा कशी मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे. आतलं टेक्स्चर बघा कसं मस्तपैकी आलेलं आहे. आणि एवढी सॉफ्ट आणि मऊ मऊ बनते ना ही पोह्यांची इडली. आणि ही इडली बनल्यानंतर एवढी सॉफ्ट आणि कापसासारखी मऊ मऊ अशी बनते ना, खूपच टेस्टीला पण एवढी भारी लागते. तर आता आपली ही दोन्ही चटणी आणि मऊ मऊ सॉफ्ट इडली सर्व करण्यासाठी रेडी आहे. मस्तपैकी भन्नाट नाश्ता आपला संडेचा किंवा टिफिनसाठी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप्स होम किचनला सबस्क्राईब